नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुमच्याकडे सरकारी जमीन असेल किंवा सरकारी जमिनीवर तुम्ही जर काही बांधकाम केलं असेल किंवा तुमच्याकडे सरकारी जमिनीचा मोकळ्या जागेचा ताबा असेल तर अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट अशी की तुमचा जर सरकारी किंवा शासकीय जागेवर तुम्ही जर बांधकाम केलं असेल किंवा त्या जागेवर जर तुमचा बऱ्याच दिवसापासून ताबा असेल किंवा अशा जमिनीचा व्यवहार तुम्ही जर विनापरवानगी केला असेल आणि सदरची जमीन जर तुम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 37 अ नुसार प्राप्त झाली असेल तर अशा लोकांसाठी या व्हिडिओमधील माहिती महत्त्वाची आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने दिनांक 5 जून 2026 रोजी या संदर्भात एक शासन परिपत्रक निर्गमित केलं. शासन निर्णय आणि शासन परिपत्रक याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जर तुम्हाला 37 अ खाली जमीन जर शासनाकडून प्रदान केली गेली असेल आणि अशा परिस्थितीत त्या जागेचा जर तुम्ही वापर करत असताना कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेता हस्तांतरण केलं असेल, पुनर्विकास केला असेल किंवा FSI म्हणजे चटई क्षेत्राचा निर्देशांक याचा जर तुम्ही वापर करत असाल तर अशा जमिनींचा शर्तभंग झालेला असेल आणि तो झालेला शर्तभंग नियमाकुल करून घेण्यासाठीचे जे काही अधिकार होते तर ते अधिकार हे फक्त आयुक्त यांना आणि त्यानंतर राज्य शासन यांना ते देण्यात आले होते. परंतु या शासन निर्णयानुसार तर या संदर्भात दिनांक 5 जून 2026 रोजी जे काही परवानगीचे अधिकार आणि त्या जमिनींचा जर शर्तभंग झाला असेल तर त्या संदर्भातले देखील अधिकार हे राज्य शासनाकडून संबंधित जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना प्रत्यार्पित करण्यासंदर्भातला शासन निर्णय शासनाने निर्गमित केला. या शासन निर्णयामध्ये त्यांनी 2 प्रकारच्या जमिनींचा उल्लेख केला आहे. एक म्हणजे शासकीय जमीन आणि दुसरी म्हणजे नजूल जमीन. शासकीय जमीन म्हणजे अशी जमीन की आपल्याला फक्त शासकीय जमीन सांगितली की ती फक्त मोकळी जागा असायला हवी असा त्याचा अर्थ आपण घेतो. परंतु या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र शासनाने शासकीय जमिनीचा अर्थ घेताना बऱ्याच गोष्टींचा त्यामध्ये उहापोह केला. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की शासकीय जमीन याचा अर्थ मोकळी जागा नसून तर त्या जागेवर जर तुम्ही काही इमारत किंवा बांधकाम केलं असेल तर त्याचा देखील भाग त्या शासकीय जमिनीमध्ये मोडत असेल आणि ती जागा देखील किंवा ती इमारत देखील शासकीय जमिनीच्या भागामध्ये अंतर्भूत करण्यात येईल. त्यानंतर त्या जागेपासून जर तुम्हाला काही लाभ किंवा अधिकार प्राप्त असेल तर अशा जमिनी देखील शासकीय जमिनीमध्ये मोडतील. आणि त्यानंतर त्यांनी नजूल जमिनींचा उल्लेख केला. नजूल जमिनी म्हणजे अशा की ज्या महाराष्ट्रातील अमरावती आणि नागपूर विभागामध्ये आपल्याला दिसून येतात. या जमिनी महाराष्ट्र शासनाने भाडे करारावर किंवा अंशतः भाडे करारावर घेतलेल्या असतात आणि या जागेचा वापर काही लोकांना तो करण्यासाठी दिलेला असतो. परंतु त्यामध्ये काही लोक हे कोणतीही परवानगी न घेता त्याच्यामध्ये पुनर्विकास करतात, हस्तांतरण करतात किंवा इतर काही गोष्टी जर त्यांनी केल्या असतील विदाउट परमिशन किंवा विना परवानगी तर त्यामध्ये त्या जमिनीचा शर्तभंग झाला असं आपल्याला कायद्याने म्हणता येतं. मग आता अशा जमिनींचा जर शर्तभंग झाला तर या अगोदर तुम्हाला मंत्रालयात जाणं गरजेचं होतं. मंत्रालयात गेल्यानंतर ते प्रकरण नियमानुकूल करून घेण्यासाठी किंवा त्याची परवानगी घेण्यासाठी वर्षानुवर्षाचा काळ हा त्यासाठी जात होता आणि तो काळ आणि जो काही पैसा होता तो देखील त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात लोकांना खर्च करावा लागत होता. परंतु आता या शासन निर्णयानुसार जे काही अधिकार राज्य शासनाला होते ते राज्य शासनाचे अधिकार आता संबंधित जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना प्रत्यार्पित केले म्हणजे डेलिगेट केले. डेलिगेशन हे 330 जे काही भारतीय संविधानाचं कलम आहे तर त्याच्यानुसार डेलिगेशन हे करण्यात आलं आणि या डेलिगेशननुसार आता तुमच्या बाबतीत जर काही अशी काही परिस्थिती असेल, शर्तभंग झाला असेल किंवा तुम्हाला अशा जमिनींचा पुनर्विकास करण्यासाठी, हस्तांतरण करण्यासाठी किंवा त्या जमिनीचा कोणताही व्यवहार करण्यासाठी परवानगी घ्यायची गरज असेल
तर अशा परिस्थितीत तुम्ही आता तुमच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी घेता येऊ शकते. परवानगी घेण्याचे संपूर्ण अधिकार हे फक्त जिल्हाधिकारी यांना आहेत. परंतु जर तुमचा शर्तभंग झाला असेल आणि शर्तभंग जर रेग्युलराईज करून घेण्यासाठी शर्तभंग जर तुम्हाला रेग्युलराईज किंवा नियमित करून घ्यायचा असेल तर अशा परिस्थितीत मात्र तुम्हाला त्या शासन निर्णयामध्ये वित्तीय मर्यादेची तरतूद करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 10 लाख जर असेल तर त्याची वित्तीय मर्यादा ही कलेक्टर यांच्याकडे आहे. म्हणजे 10 लाखाचा तर शर्तभंगाची रक्कम असेल नजराणा तर तुम्हाला तो जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात बनवून घेता येईल. 20 लाख जर असेल तर अशा परिस्थितीत मात्र तुम्हाला संबंधित आयुक्त जे काही असतील तुमच्या नागपूर विभाग असेल, नाशिक विभाग असेल किंवा जो काही झोन असेल त्या विभागात तुम्हाला जे आयुक्त असतील तर त्यांच्याकडे ते शर्तभंगाचे प्रकरण हे सादर करावे लागतील. परंतु 20 लाखाच्या वरती जर ते शर्तभंगाची रक्कम येत असेल, अनर्जित रक्कम असेल, नजराणा असेल तर मात्र अशा परिस्थितीत तुम्हाला तत्काळ स्वरूपामध्ये अशा प्रकारची प्रकरणे हे नियमाकुल किंवा रेग्युलराईज करून घेण्यासाठी संबंधित राज्य शासनाकडे तुम्हाला ते सादर करावे लागतील. तर मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासकीय जमीन जर तुमच्याकडे असेल आणि 37 खाली जर तुम्हाला ती जमीन ही शासनाकडून मिळालेली असेल तर अशाच प्रकरणांना हा शासन निर्णय लागू होतो. बऱ्याच लोकांना या संदर्भातले संभ्रम असतात की आमची जमीन ही कोणत्या प्रकारामध्ये मिळेल. त्याचं अवलोकन हे फक्त त्या जमिनीचा जो काही फेरफार असेल किंवा जे काही मिळकत पत्रिका असेल, सातबारा असेल किंवा डॉक्युमेंट्स असतील ते बघितल्याशिवाय ती जमीन कोणत्या प्रकारात मोडते हे सांगणं शक्य नाही. त्यामुळे जर तुम्हाला ती जमीन तुमची त्याच्यामध्ये या परिपत्रकाच्या अनुषंगाने तुम्हाला याचा फायदा होईल का नाही हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या परिसरात असलेल्या जाणकार वकिलाकडून त्याची माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता. धन्यवाद.